नारायणगाव येथील खडकवाडी शिवारात वीज वाहक तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ऊसाच्या शेतात ठिणगी पडली व सुमारे 8 एकर ऊसाच्या क्षेत्रापैकी 4.5 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झालाय। याच ऊसाच्या शेजारी असलेल्या द्राक्ष बागेची परिपक्व झालेली 300 द्राक्ष झाडे आगीच्या झळा लागल्यामुळे नुकसानग्रस्त झाली आहेत। यामुळे ऊसाच्या क्षेत्राचे सुमारे 9 लाख रुपयांचे व द्राक्ष बागेचे सुमारे 3 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती पीडित शेतकरी संतोष आबाजी कातोरे, गणेश शेटे तसेच दादाभाऊ खैरे यांनी दिली। दरम्यान ही आग आटोक्यात आणण्यासाठी येथील शेतकरी पंकज पाटे, अजित कोराळे, सुजित कोराळे, विकास अडसरे, योगेश सावंत, महेश पाटे, गणेश वाजगे, समीर पाटे, विलास पाटे, बाळकृष्ण पाटे, गणेश शेटे, दादाभाऊ खैरे, चंदू वाजगे तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी मोठे प्रयत्न केले। काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवर असलेल्या औषध मारण्याच्या ब्लोअरने आग विझवण्यास मदत केली। ही घटना बुधवार दिनांक 18 रोजी दुपारी 2 वाजल्यानंतर घडली। दरम्यान नारायणगाव परिसरात गेले अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत। त्यामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ऊसाचे तसेच इतर शेतमालाचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत। याचबरोबर काही दुकाने वेगवेगळ्या कारणांनी आग लागल्यामुळे नुकसानग्रस्त झाली आहेत। यासाठी नारायणगाव परिसरात अग्निशमन दलाचा एखादा बंब असावा अशी मागणी शेतकरी व व्यापाऱ्यांकडून केली जात आहे। याच आगीच्या दुर्घटनेची बातमी पाठवली आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात कशी आग लागली, काय सांगाल? एमएससीबीचा कट पॉईंट होता। आम्ही त्यांना बऱ्याच वेळा काढण्यासाठी सांगितलं पण त्यांनी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि त्या दिवशी काल तिथनं शॉर्ट सर्किट झाला आणि ते ऊस पेटले। सगळा 5 एकर ऊस ड्रीप पाईप जसं पिटून गेला। द्राक्षाला पण झळायला लागल्यात त्याच्या। आपण आहोत जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील खडकवाडी शिवारामधील या ऊसाच्या क्षेत्रामध्ये। आपण पाहू शकतो की या माझ्या मागे एक इलेक्ट्रिकचा पोल आहे आणि त्या इलेक्ट्रिकच्या पोलला शॉर्ट सर्किट झालं आणि त्याची ठिणगी खाली पडली आणि हा ऊस जळालेला आहे। माझ्याबरोबर शेतकरी आहे गणेश शेटे, यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे की कशा पद्धतीने ऊस जळाला आणि अशा प्रकारे अनेक घटना या नारायणगाव परिसरात तसेच जुन्नर तालुक्यात नेहमी आपल्याला ऐकायला मिळतात की शॉर्ट सर्किटमुळे ऊस पेटतो किंवा बाकीच्या पिकांची मोठी हानी होते। कारण ऊस पेटला की त्याच्या बाजूला असलेले इतर पिकं देखील पेटतात, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं। अशाच पद्धतीने काल 18 तारखेला या ठिकाणी या पोलवर शॉर्ट सर्किट झालं आणि या ठिकाणी आग लागली आणि सुमारे 5 एकर क्षेत्रातील हा ऊस या ठिकाणी जळालेला आहे आणि या ऊसामध्ये असलेला जैन ठिबकचा संच की तो देखील जळालेला आपण या ठिकाणी पाहू शकतो। त्याचबरोबर या शेजारी असलेली ही द्राक्ष बाग आहे। या द्राक्ष बागेत देखील मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळाले। नेहमी सातत्याने या ठिकाणी असलेल्या या शॉर्ट सर्किटमुळे अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी व्यापाऱ्यांची देखील दुकाने या शॉर्ट सर्किटमुळे किंवा अन्य प्रकारांमुळे जळालेली आहे। त्यासाठी नारायणगावमध्ये एक अग्निशमन बंब असावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे। कॅमेरामन नीरजसह मी किरण वाजगे, आपला आवाज, नारायणगाव।